माझी बहीण चंद्रभागा करतीसी पापभंगा. पंढरपूरमध्ये येणारे प्रत्येक भाविक भक्त जे आहेत ते चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि नंतर त्यांचे जे आध्यात्मिक विधी आहेत ते पूर्ण करत असतात. चंद्रभागेला सध्या स्थितीमध्ये त्याची पाणी पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळं मागील काही दिवसापूर्वीच जे पारंपरिक आदिवासी महादेव कोळी समाज आहे त्यांनी त्यांच्या होड्या सज्ज ठेवलेल्या आहेत. आत्ता पाण्याची पातळी वाढल्यामुळं काही प्रसंग घडलेले आहेत भाविक बुडण्याचे. मात्र 6 भाविकांचे जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका ज्या आदिवासी महादेव कोळी समाजाचे आहेत ते सगळे बांधव आपल्यासोबत आहेत. कायम कार्यरत असणारे चंद्रभागा नदीपात्राचं वाळवंटाचं जे संरक्षण करत असतात ते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, घटना घडली मात्र टळली, काय वाटतं त्याच्या मागची भूमिका? आता अचानक वारीच्या आधी प्रथमच पाणी आले, त्यामुळं चारी बाजूनं येणारा भाविक जो आहे, आता पालख्या पण निघल्यात, त्यामुळे चंद्रभागेत स्नान करून पालखीत सामील होण्याची प्रक्रिया चालू झाली भाविकांची. आणि पाणी आल्यामुळे 6 ते 7 भाविक त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यांचा जीव जाण्याची शक्यता होती. आमच्या विनंतीला मान देऊन जिल्हाधिकारी साहेब असतील, SP साहेब असतील, यांनी आमच्या जिथं ज्यांना नदीचा खडा ना खडा माहिती आहे, लहानपणापासून कुठं खड्डा आहे, कुठं धोका आहे, कुठं पाणी जास्त आहे, पूर्ण ज्यांचं आयुष्य इथं गेलं आहे ती टीम त्यांनी नेमली. 13 लोक आमची मंदिर समितीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं घेतली. त्यामुळं कालचे कमीत कमी 6-7 भाविक बुडता बुडता वाचले, त्यांचा जीव आमच्या लोकांनी धोक्यात घालून वाचवला. आणि ही परंपरागत व्यवसाय असल्यामुळं होडी चालवून उपजीविका करणं, चंद्रभागेत येणाऱ्या भाविकाचं जीवाचं रक्षण करणं ही आमच्या रक्तातच समाजसेवा आहे. आणि आता आम्ही येणारी वारी जी आहे त्या वारीसाठी आम्ही सज्ज आहे. आमची ह्या माध्यमातून एक विनंती आहे की 13 लोक कमी वाटते, कमीत कमी 5-50 लोक तरी आता वारीच्या संख्येच्या मानानं इथं नेमणं गरजेचं आहे. आणि बाहेरगावची टीम बोलवण्यापेक्षा मुळशी असेल, कोल्हापूर असेल, इथले स्थानिकच अट्टल पावणारे कोळी बांधव, आमच्या 200 नाव आहेत आदिवासी महादेव कोळी बांधवांच्या आणि 400 सुमर आहेत. आजपर्यंत पंढरपूर शहरामध्ये वारीमध्ये पण एकेकाळी पाणी शिरलं होतं, पण एकाही भाविकाच्या जीविताला धोका आम्ही होऊ दिला नाही. म्हणजे इथं येणारा भाविक सुरक्षित कसा बाहेर जाईल ह्याची खबरदारी आम्ही घेतो. गेले 15 दिवस नावेचं डागडुजी चालू होती, आता मात्र पाणी आलेलं आहे आणि यंत्रणा सज्ज झालेली आहे. त्यामध्ये तुमचा किती रोल म्हणजे जो आहे भूमिका महत्त्वाची? वर्षातून एकदा ह्या नावेची डागडुजी करावी लागते, रागडांबर करावं लागतं, कुठं पॅच आहे का, कुठं धोका होऊ नये भाविकाला. आणि पावसाचे दिवस असतात, अचानक पाणी कधीही येऊ शकतो, उजनी धरण वर आहे, त्यामुळं ही वर्षातून एकदा चांगली व्यवस्थित आमच्या अभ्यासू माणसाकडनं म्हणजे सुताराकडनं ह्याच्याकडनं सगळी फिट करून चंद्रभागेत सोडली जाते. आणि तसंच सोलापूर जिल्ह्यात असो किंवा कुठल्याही महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती निर्माण झाली तरी जाण्यासाठी आम्ही सज्ज असतो. कारण पूर्ण माहिती परंपरागत आणि ह्याची बसण्याची क्षमता जास्त आहे आणि जुन्या ठेवणीतली ही नाव आहे. त्यामुळं आम्ही सगळे येणाऱ्या यात्रेकरूंच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहे, प्रशासनाला मदत करण्यासाठी सज्ज आहे. प्रशासन एक आत्ता आले एक 50-100 वर्षाखाली, पण हजारो वर्षापासून ह्या चंद्रभागेच्या वारीची जबाबदारी ह्या चंद्रभागेतली आमच्या आदिवासी महादेव कोळी बांधवांनी घेतलेली आहे. नजर चुकीनं एखादी घटना घडली असेल, पण त्या भाविकाचे मृतदेह आम्ही आमच्या लोकांनी बुड्या करून बाहेर काढलेले आहेत. म्हणजे आमची अशी एक मागणी आहे की आमचे ही जी काय घेतलेली लोक आहेत, युवक आहेत, त्यांना मंदिर समितीनं कायमस्वरूपी सरकारी नोकरीत घ्यावं. आणि कारण का तर पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्यांची संख्या 2 कोटी आहे वर्षाला आणि चंद्रभागा 12 महिने 6 महिने वाहती. भाविकाला पाण्याचा अंदाज येत नाही, 4ही बाजून वाट आहेत, कुठनं भाविक येईल प्रत्येक ठिकाणी मठ झाला आहे. त्यामुळं शासनाची जी यंत्रणा आहे ती कमी पडते, भर करावी आणि आम्हाला कायमस्वरूपी आमच्या अट्टल पावणारे अभ्यासू लोक ह्यात घ्यावी अशी माझी एक नम्र विनंती आहे. पारंपरिक पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय आहे. चंद्रभागेवर अत्यंत मनापासून प्रेम करणारे, निगा राखणारे आणि संकटकाळी
या भाविकांसाठी, या विठुरायाच्या भक्तांसाठी धावून येणारा हा समाज आहे आणि गेल्या 2 दिवसामध्ये त्याचा प्रत्यय आलेला आहे. अनेकांचे जीव वाचलेले आहेत. सद्यस्थितीत जी पावसाची परिस्थिती बघता पाणी वाढलं तर अजून हे चंद्रभागाची पाणी पातळी वाढणार आहे. त्यामुळं प्रशासन सज्ज झालेलं आहे. त्याच्यामध्ये या समाज बांधवांना सामील करून घेण्याची गरज आहे. जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.